पीओपींच्या गणेश मूर्तींवर बंदी कधीपासून असं हायकोर्टानं राज्य सरकारला विचारलेलं आहे। 3 आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश कोर्टानं सरकारला दिलेत। राज्य सरकार दरवर्षी बंदीची भूमिका घेते, मात्र अंमलबजावणी करत नाही। पर्यावरण संवर्धनाचा मुद्दा राज्य सरकारनं शेजारील राज्यांकडून शिकावा। कर्नाटकात पीओपी मूर्तींकरता 5 लाखांचा दंड घेतला जातो असं कोर्टानं सरकारला सांगितलं। पर्यावरणवाद्यांसह शाडू मातीच्या मूर्तिकारांनी हायकोर्टामध्ये याचिका केलेली होती आणि याच सुनावणीच्या दरम्यान हायकोर्टानं राज्य सरकारला विचारणा केली आहे। गणेशोत्सवाच्या तोंडावर पुन्हा एकदा पीओपीच्या गणेश मूर्तींचा मुद्दा मुंबई उच्च न्यायालयात आलेला आहे। या पीओपीच्या मूर्तींवर आम्ही बंदी घालू असं वारंवार राज्य सरकार आणि प्रशासनानं हायकोर्टाला सांगितलेलं आहे, परंतु दरवर्षी सणाच्या उत्सवावर याचिकाकर्त्यांना आणि पर्यावरणवाद्यांना हायकोर्टाचे दरवाजे ठोठावे लागतात। हीच परिस्थिती यावर्षीही दिसते। रोहित जोशी आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, पुन्हा एकदा जे आदेश ऑलरेडी कोर्टाने दिलेले आहेत त्याची अंमलबजावणी होत नाहीये आणि तुमच्यासारख्या अनेक पर्यावरण प्रेमींना दरवर्षी हायकोर्टात याच मुद्द्यासाठी यावं लागतं। बरोबर आहे। ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे की सीपीसीबी गाईडलाईन्स 12 मे 2020 रोजीच त्यांनी दिल्या होत्या आणि त्या अनुषंगाने देशभरामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांवरती ही उत्पादन, विक्री, साठवणूक या सगळ्यावरती बंदी आलेली होती। परंतु मध्यंतरीच्या काळात कोविड होता, त्यामुळे त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं नसावं, पण त्यानंतर आज जवळपास 2-3 वर्षाचा कालखंड लोटला। राज्य शासन जिथे सर्वात मोठा गणेशोत्सव साजरा केला जातो महाराष्ट्रात, ते ह्या गोष्टीसाठी अत्यंत म्हणजे उदासीन असलेलं दिसून येत आहे आपल्याला। ह्या इम्प्लिमेंटेशनच्या बाबतीत त्यांनी कुठल्याही कारवाई ते करत नाहीयेत आणि वारंवार त्यांना सूचना करून, वारंवार त्यांच्याकडे पाठपुरावा करून, पत्रव्यवहार करूनही आजतागायत कुठल्याही प्रकारचं पीओपी बंदीचं त्यांनी इम्प्लिमेंटेशन प्रभावीपणे केलेलं नाहीये। आणि हाच मुद्दा घेऊन अनेक पर्यावरणप्रेमी, अनेक सामाजिक कार्यकर्ते आजवर अनेक कोर्टाच्या चक्रा मारलेल्या आहेत त्यांनी। आणि शेवटी या सगळ्या गोष्टीला कंटाळून म्हणा किंवा याच्यावरती काहीतरी इम्पॅक्टफुल कारवाई करायची म्हणा, हे नागपूर बेंच जे आहे मुंबई उच्च न्यायालयाचं, त्यांनी 2021 साली हे सुओमोटो पिटिशन याच्यावरती दाखल केली। आज त्याही गोष्टीला 3 वर्ष झालेत, पण त्याच्यावरती राज्य सरकार ही समिती नेमा, ते आयोग नेमा, हेच नुसतं चालू आहे। अर्थात कारवाई शून्य दिसते। आज तुम्ही मुंबईमध्ये कुठेही गेलात किंवा कुठेही महाराष्ट्रामध्ये कुठेही गेलात तर मार्केटमध्ये तुम्हाला 80 ते 90% मूर्ती ह्या पीओपीच्याच दिसतील। आणि या देशभरात बंदी असताना सुद्धा या पीओपीच्या मूर्ती कशा काय अवेलेबल होतात, हा खरंच मोठा गूढ प्रश्न आहे। आणि या सगळ्या गोष्टीला जे कारणीभूत आहे ते राज्य सरकार आहे आणि म्हणून आम्ही याच गोष्टीच्या विरोधामध्ये राज्य सरकारच्या या दिरंगाईमुळे आम्ही मुंबई उच्च न्यायालयात आज याचिका दाखल केली होती। त्याची आज प्रथम सुनावणी झालेली आहे। आपल्या राज्यभरातून जे पारंपरिक मूर्तिकार आहेत, जे पारंपरिक पद्धतीने मूर्ती घडवतात, आज ते देशदोरडीला लागलेत आणि ते या सगळ्या गोष्टींमुळे अत्यंत पिचलेले आहेत। त्यांच्या पुढच्या पिढ्या या व्यवसायात यायला तयार नाहीयेत आणि त्यामुळे ही जी कला ज्यांच्याकडे आहे पारंपरिक रित्या, ती आज मरते की काय, अशी आपल्या पुढे खूप मोठा प्रश्न निर्माण झालाय। पारंपरिक मूर्तिकार सुद्धा आपल्यासोबत आहेत। कडूजी, कशा पद्धतीनं बघताय तुम्ही? आज तुम्ही गेले अनेक पिढ्या तुमच्या या व्यवसायात आहेत, परंतु आज जो पीओपीचा वापर खास करून गणेश मूर्तींसाठी वाढलाय, कशा पद्धतीनं तुम्ही बघताय आणि व्यवसायावर याचा किती परिणाम होतोय? व्यवसाय म्हणण्यापेक्षा प्रत्येकाची मूर्तिकाराची जी व्यथा आणि मूर्तिकार ठिकावा हीच आमची इच्छा असते। कारण मूर्तिकार आता लोप पावत चाललाय। जो मूर्तिकार जो आहे त्याला ह्याच्यापासून बाजूला राहावं लागलंय आणि जो मूर्तिकार नसून आज मूर्तिकार बाजूला राहिल्यामुळे व्यावसायिक म्हणजे असे आजकाल तुमचे भाजी मार्केटमध्ये पण मूर्त्या मिळायला लागलेत, हार्डवेअरमध्ये पण मूर्त्या मिळायला लागल्यात, रोडवरती पण मूर्त्या मिळायला लागल्यात आणि मूर्तिकार त्यामुळे बाबा कशाला तिथे 2,000 रुपयाला मूर्ती मिळते तर आमच्याकडे 3,000-4,000ला घेणार कशी मूर्ती? आणि त्या मूर्तीला पीओपीची मूर्ती वेळेला एखादा मूर्तिकार 30-35 मूर्त्या म्हणजे त्यांचे ग्रुप असतो, तो काढतो 30-35, पण आपल्या मातीच्या मूर्तिकाराला फक्त 1 नाही तर 2 मूर्त्या करता येतात। आणि तो मातीचा मूर्तिकार मेहनत जास्त आहे। मातीचं कसं आहे, ती मळावी लागते, ती कमवावी लागते, काही गोष्टी मातीच्या कशा मेहनत जास्त आहे आणि म्हणून ती लोक पीओपीकडे वळलेली आहेत आणि गिरायकांना मातीच्या मूर्त्या हव्या असतात, पण काय झालंय, पीओपी जास्त प्रमाणात वाढल्यामुळे
मातीच्या मूर्त्यांना कुठेतरी फटका बसतोय. कुठेतरी ही सर्वसामान्य आणि जे पारंपरिक मूर्तिकार आहेत त्यांची सुद्धा व्यथा आहे. रोहितजी, सध्या जर आकडेवारीचा विचार केला मुंबई आणि MMR रिजनचा, तर काय सध्या ही आकडेवारी आहे? एक साधारण अंदाज तुमच्याकडे आहे का? आपल्या मुंबई महानगर प्रदेशामध्ये साधारणतः 15 लाख या गणेश मूर्ती, ह्या घरगुती गणेश मूर्ती बसवल्या जातात दरवर्षी. आणि ह्याचा जो व्हॉल्यूम आहे, साधारण एक गणेश मूर्ती ही 10 किलोची असते. 15 लाख इंटू 10 किलो, हे तुम्ही करा किती होतं ते गणित. आणि हा सगळा जो पीओपीचा जो राडारोडा आहे तो आपल्या सगळ्या नैसर्गिक स्रोतांमध्ये जातोय. त्यामुळे तिकडची जी जैवविविधता आहे ती संपूर्णतः नष्ट होते. आणि त्याकरताच हे थांबवण्याकरता आम्ही हायकोर्टाला वारंवार विनंती हीच करतोय की पहिले म्हणजे सगळ्यात पहिले हे जिथे पीओपी मॅन्युफॅक्चरिंग हब आहेत, जसं पेणला हमरापूर आहे. पेण म्हणजे आपण असं समजतो की तिथे सगळ्या पर्यावरणपूरक गणेश मूर्तीच बनतात, पण ते हा खूप मोठा गैरसमज आहे. तिथे हमरापूर नावाचं गाव आहे जिथे लाखोंच्या संख्येने मूर्ती तिथे बनतात. तिथे तुम्ही पहिले धाडी घाला. हे जे पीओपी मॅन्युफॅक्चरिंग हब आहेत ते उद्ध्वस्त करा, त्यांच्यावरती कारवाई करा. आणि अशी कारवाई करणारे काय महाराष्ट्र पहिले राज्य ठरणार नाहीये. अशा कारवाया कर्नाटक सरकारने विशेष बिल आणून 5-5 लाखांचे दंड ठोठावलेले आहेत. आणि जोपर्यंत हे दंड ठोठावत नाही तोपर्यंत त्यांना जरब बसणार नाही. ती आमची पहिली प्रेयर आहे. आमची दुसरी प्रेयर आहे की प्रत्येक जिल्हास्तरीय समित्या तुम्ही नेमा, ज्यांच्यामध्ये पारंपरिक मूर्तिकारांना तुम्ही घ्या, पर्यावरण कार्यकर्त्यांना घ्या आणि जे काही अथॉरिटीज आहेत यांना घ्या. आणि पुढची 5 वर्ष हे पीओपी बॅन 100% इम्प्लिमेंट करण्यासाठी त्याची पूर्वतयारी आत्तापासूनच सुरू करा. आमचं अजून एक म्हणणं असं आहे की आता बरेच काही राज्य सरकार सांगते की आम्ही समित्या नेमतो. त्या समितीचाच मला तुम्हाला एक रिपोर्ट दाखवायचा आहे. ही 22 मे रोजी हे मंत्रालयामध्ये जी बैठक झाली पर्यावरण मंत्रालयाची, त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे पॉइंट्स डिस्कस केलेले आहेत. ही नागपूरमध्ये सुओमोटो याचिका होती, त्याच्यामध्ये हे पॉइंट्स होते. याच्यामधलं पॉइंट नंबर 4 मी तुम्हाला दाखवायला सांगतो काय आहे ते जरा वाचून घ्या. ही कदाचित महाराष्ट्रासाठी खूप मोठी बातमी असेल किंवा खूप धक्कादायक बातमी असेल. या समितीच्या रिपोर्टमध्ये असं म्हटलेलं आहे, मी वाचून दाखवतो तुम्हाला. सदस्य सचिव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई, पुणे व इतर प्रमुख शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींची बैठक बोलवून सार्वजनिक उत्सवातील मूर्ती विसर्जित न करता त्याचा पुनर्वापर करणे शक्य होईल का या वा अथवा अन्य पर्यायाची पडताळणी करणे. म्हणजे तुम्ही हे म्हणताय की सगळं आपण हे करूया, पण प्रत्यक्षात ही लिप सर्व्हिस आहे, केलं काहीच जात नाहीये आणि पुन्हा हे निसर्गामध्ये मिसळलं जाते. तर कृपा करून हे सगळी निसर्गाची नासाडी थांबवा. आपल्याला पण जगायचंय, आपण पण माणूस हा निसर्गाचाच भाग आहोत. आणि मूर्तिकार ही यांची कला पण जोपासायला आपण पाहिजे. ते मरतायत, त्यामुळे अशा प्रकारे जे पारंपरिक मूर्तिकार आहेत त्यांच्या जगण्याचा पण प्रश्न आहे आणि पर्यावरणाचा पण खूप मोठा प्रश्न आहे. त्याकरता आम्ही आज मुंबई उच्च न्यायालयात जी याचिका केली होती त्यामध्ये मुख्य न्यायमूर्तींनी 4 आठवड्यामध्ये या सर्व प्रतिवादी जे आहेत, 20 प्रतिवादी आहेत, त्या सर्वांना त्यांचं म्हणणं आपल्या पिटिशनवर मांडण्यासाठी 4 आठवड्याचा कालावधी दिलेला आहे. तर पुन्हा एकदा पर्यावरण पूरक किंवा पर्यावरण स्नेही गणेशोत्सव कसा साजरा करायचा या मुद्द्याला घेऊन पर्यावरण प्रेमी पारंपरिक शाडू मातीचे मूर्तिकार आज हायकोर्टात आलेले आहेत. हायकोर्टात राज्य सरकारनं पुन्हा एकदा वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. आम्ही कार्य करतोय, आम्ही उपाययोजना करतोय, परंतु दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या तोंडावर ही याचिका आली आहे. याचिकाकर्त्यांनी आता मागणी केली आहे, हायकोर्टाचे निर्देश आहेत भूमिका स्पष्ट करण्याचे, परंतु तोपर्यंत गणेशोत्सवाला सुरुवात होईल आणि कदाचित पुन्हा एकदा हा मुद्दा कागदोपत्रीच राहील. परंतु खरोखर पर्यावरण पूरक सण उत्सव साजरे करण्याची वल्गना किंवा तशा घोषणा करणाऱ्या राज्य सरकारनं कधीतरी गांभीर्यानं या मुद्द्याकडे लक्ष देऊन खरोखरच आपण भावी पिढीसाठी किंवा पर्यावरणाच्या रक्षणासाठी काही करणार आहोत की नाही यासाठी ठोस उपाय आत्ताच योजण्याची परिस्थिती आज निर्माण झाली आहे. कॅमेरामन अनिल सनगारेसह मी राणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.